नमस्कार. ॲक्च्युली ह्या विषयावर बोलायचं होतं थोडं, पण बोलावं नाही बोलावं. आपण काय पॉडकास्टवाले नाही आहोत, त्यामुळं मग ते कसं होईल. पण शेवटी असं वाटलं की आता व्यक्त होऊयात. सध्या जे बघतोय, खास करून पर्यटन क्षेत्रामध्ये, हम्म, त्याच्यामध्ये टुरिस्ट असतील, ट्रॅव्हलिंग असेल किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असतील, भयंकर बेशिस्तपणा, त्याच्यानंतर काय एथिकल, ज्याला आम्ही आउटडोर एथिक्स डिसिप्लिन म्हणतो, किंवा सिविक सेन्स, की आपण कुठेही एखाद्या ठिकाणी गेलो, मग ते एखादं उत्तराखंडमधलं मंदिर असेल, महाराष्ट्र सह्याद्रीमधला एखादा ट्रेक किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असेल, किंवा तुम्ही टूर्सला, जसं आत्ता मनालीचं उदाहरण आहे, की मनालीचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत सध्या. स्नोफॉल झाला, येऊ नका येऊ नका सांगणाऱ्या लोक तिकडे गेल्यानंतर सांगतात. मग त्यांना अंदाज नव्हता का या गोष्टीचा? त्यांनी थोडा वेदर रिपोर्ट पाहिला नव्हता का? किंवा समजा काही प्रॉब्लेम झालाच, तर आता लोक 10-10 किलोमीटर चालायची तयारी ठेवत आहेत, पण आपण त्यासाठी तयार आहोत का? कुठे मध्येच अडकलो तर आपल्याला रेस्क्यू करायला कोणी येऊ शकतं का? काय काही विचारच करत नाहीत लोक. इथे सह्याद्रीमध्ये बघितलं तर लोक अवघड अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला पार्टिसिपेट करायला जातात. काही जण कदाचित त्यांच्याकडनं तयारी करून घेत असतील, जे आयोजक आहेत. पण काही जण असेच जातात त्या रीलच्या अट्टहासापोटी, की ड्रोनचे शॉट मिळावेत म्हणून आपल्यासाठी. त्यात आयोजकांची पण थोडीफार चूक असते, की त्यांना काही पूर्वतयारी म्हणून कुठलं ट्रेनिंग दिलं पाहिजे का, बेसिक थोडं नॉलेज शेअरिंग केलं पाहिजे का, त्यातले धोके ह्याच्याबद्दल कल्पना दिली पाहिजे का, हे पण हल्ली कोणी बघत नाही. टुरिस्ट मेंटॅलिटी तर अति भयानक सिविक सेन्सच्या बाबतीत. म्हणजे आता मी काही वेळापूर्वी हॉटेलमधले एका व्हिडिओ बघत होतो, म्हणजे मुक्कामी हॉटेल जे रिसॉर्ट्स वगैरे असतात. लोक बूट घालून काय झोपतायत, बूट घालून काय नाचतायत, की म्हणजे ठीक आहे, तुम्ही पैसे भरता आणि यू हॅव एव्हरी राईट टू एन्जॉय द फॅसिलिटीज, पण हे असं विकृतपणा फार वाढत चालला आहे. किंवा आत्ता मनालीचे 2 व्हिडिओ बघितले, त्यात तिकडे विंटर स्पितीसाठी ट्रॅव्हल करायला गेलेले लोक, टू व्हील ड्राइव, हम दिल्ली के रहने वाले हैं, अपनो हमको अपनी ही गाडी लेके जानी है करत गेले तिकडं अडकले. त्यामुळं बाकीचे जे तयारीने गेले असतील त्यांची गैरसोय झाली. 2 जण एका फ्रोझन लेकवर स्लायडिंग करत होते. 2 जण त्यातले केरळाचे होते वाटतं ते, तर ते लेकमध्ये पडले. तिथं आजूबाजूला काय अधिकारी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत प्रशासनाचे, लक्ष ठेवायला. हे स्वतःला कळलं पाहिजे की आपण कुठे आहोत, काय करत आहोत. दोघांचा जीव गेला त्यात. चंदेरीवरमध्ये अपघात झाले. आता चंदेरीचे लोक काय करतात, व्हिडिओ काढतात. सोप्या ठिकाणचे पण अशा अवघड पद्धतीनं केलं, असे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात व्हायरल होण्यासाठी. काय ते इंस्टाग्रामचे लाईक वाढायचे, आणि मग यूट्यूबवर फॉलोअर्स वाढले पाहिजेत, मग त्यातनं पैसे पण मिळतील. ही मानसिकता टू एक्सटेंड, तुम्ही खूप जबाबदारीपूर्वक काही गोष्टी करत असाल तर ठीक आहे, पण नुसतंच त्याच्या मागे धावून तुम्ही काहीतरी फालतूगिरी करणार आणि त्याचे व्हिडिओ फोटो टाकणार, लोक त्याच्यामुळे प्रवृत्त होणार अशा गोष्टी करायला. महाराष्ट्रातल्या काही रेस्क्यू टीम आहेत, त्या खूप चांगलं कार्य करतात, की अशा ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचं काम करतात किंवा त्यांचे जीव वाचवतात. किंवा दुर्दैवीपणे त्यांना काही मृतदेह बाहेर काढायला लागतात, दरीत पडलेले, पाण्यात बुडालेले. की पावसाळ्यात तिथं महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये खूप अपघात होतात. पण हे प्रत्येकाची पण थोडी वैयक्तिक जबाबदारी आहे, की आपण कुठे चाललोय, जागेची माहिती घ्या,
तिथल्या भूगोलाची माहिती घ्या, तिथल्या आजूबाजूचा इकॉलॉजीची माहिती घ्या, स्वतःच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे माहिती घ्या, तिथं रिसोर्सेस अवेलेबल आहेत की नाही, जर वेळ पडली तर तुम्हाला तिथे मदत मिळू शकते की नाही, किंवा मदत मिळवायची असेल तर तुमच्याकडे आवश्यक संपर्क करायला कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत का नाही, जसं की पोलीस आहेत, रेस्क्यू टीम आहेत, इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आहे. आता राजगडावर एक दोनदा मध्ये मधमाशांचा हल्ला झाला. काय करतात पर्यटक, येतात, कदाचित काय म्हणतात की आपल्या घामाचा वास दुसऱ्यांना येऊ नये म्हणून डिओड्रंट मारतात, बॉडी स्प्रे मारतात. माशा त्याच्यामुळे उद्युक्त होतात आणि मग त्याच्यामुळे अटॅक होतात. बाकीचे वेदर कंडिशन्स आहेत, कोणी धूर जाळला तरी माशा उठतात. कोणी आता माहीत नसेल, अभ्यास केला नसेल, त्याला माहिती नाही आहे की इथं पोळं आहे मधमाशांचं, गेले नाही, आपण गडावर जाऊन मस्तपैकी चुलीवर जेवण बनवू. कुठे बनवतोय, काय बनवतोय माहीत नाही, धूर तयार झाला, माशांचं पोळं उठलं, अंगावर धावून आल्या, हमला झाला. तर हे जरा लोकांनी थोडंसं, मला वाटतंय की सिरियसली घ्यायच्या गोष्टी आहेत. तुम्ही पर्यटक असाल, एक हौशी गिर्यारोहक असाल, तुम्ही कुठल्याही भक्तिस्थळाला भेट देणारे जरी असाल, भाविक असाल, तरी पण तिथे कचरा करू नये. निसर्गाचा ऱ्हास होईल किंवा निसर्गाला नुकसान होईल, तिथल्या इकोलॉजीला नुकसान होईल असं काही वागू नये. किंवा तांत्रिक गोष्टींमध्ये सहभाग होणार असेल तुमचा, की समजा तुम्ही कुठल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणार असाल, तर ही पार्टिसिपेट करायची ॲक्टिव्हिटी माझ्यासाठी योग्य आहे की नाही, की मला त्यासाठी काहीतरी खरंच खास तयारी आवश्यक केली पाहिजे, हे जरा प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट आयोजकांच्या बाजूने, जे आता टूर्स ऑर्गनाईज करतात, ट्रॅव्हल ट्रिप्स ऑर्गनाईज करतात, त्यांनी पण सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आता वाढती क्रेज म्हणूयात आपण, की रील सेंट्रिक टुरिझम झालं आहे सगळंच. म्हणजे मला रील काढायची म्हणून मी जातो, हा एक ठराविक स्पॉट आहे, त्या ठिकाणी मला माझा एक असा मस्त ड्रोन शॉट हवा आहे आणि म्हणून मला ती जागा बघायची, मला ती जागा खरंच मनापासून किती एक्सप्लोअर करायची हे माहीत नाही. मग आयोजकांची पण तेवढीच जबाबदारी आहे की आपल्याकडे बेजबाबदार पार्टिसिपंट येणार आहेत, मग त्यांचं पण थोडंसं काय म्हणतात, थोडं नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना थोडंसं मार्गदर्शन करणं आधीच, काय अपेक्षा आहेत काय नाही, आणि थोडं स्ट्रिक्ट राहणं डिसिप्लिनच्या बाबतीत. आता इथं गडांवर पण सुळक्यांवर पण रांगा लागतात, म्हणजे अक्षरशः माळा लावल्यासारखं चालू असतो कार्यक्रम. पण त्याच्यामध्ये काय लोक खरंच पार्टिसिपंट टू इन्स्ट्रक्टर रेशो असतो, तुमच्याकडे इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन आहे काय, हे माहीत नाही मला. म्हणजे मी अति तज्ज्ञ माणूस पण नाही आहे, पण नक्कीच तेवढा तर अनुभव आहे की स्वतःचं मत व्यक्त करू शकतो अशा विषयांवर. पण थोडा हे असल्या गोष्टी बघून त्रास पण होतो जरा, की अरे काय सगळा त्यातला गाभाच हरवत चाललाय. मग ते साहसी पर्यटन असू, साहसी शिबिरे असू, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असू, पर्यटन असू, किंवा भक्तिस्थळांवर जाणारे भाविक असू, तिथे होणारी गर्दी, जत्रा, म्हणजे आपल्याला माहिती आहे भारत एक पॉप्युलस कंट्री आहे, म्हणजे जगातली एक नंबर लोकसंख्या असलेला देश आहे. आणि सिविक सेन्सच्या बाबतीत काही ठिकाणी आपण नक्की कमी पडतो, की हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि हळूहळू प्रत्येकाने, मी म्हणेन की तुम्ही जर स्वतः जबाबदार पर्यटक असाल, तर तुम्ही तुमचं एक काम करा, की तुमच्या बरोबर येणाऱ्या सहकाऱ्यांना जर कोणी काही चुका करत असतील तर त्यांना मार्गदर्शन करा योग्य त्या गोष्टींमध्ये, त्यांना गाईड करा की
काय चुकीचं आहे आणि का चुकीचं आहे आणि त्याचा परिणाम तिथल्या निसर्गावर, तिथल्या स्थानिकांवर, तिथल्या यंत्रणेवर काय होईल. आणि जे जमेल तेवढं स्वतःच्या परीने करायचा प्रयत्न करा. नुसतं आता मैं अकेला थोड़ी कर रहा हूँ, बाकी सब भी तो कर रहे हैं, तो उनको भी बोलो, फिर ये हमारा काम नहीं है असं म्हणण्यापेक्षा आपली छोटी जी काय जबाबदारी आहे ती घ्या. आणि आय थिंक थोडं व्हा जरा जबाबदार. तेवढंच म्हणायचं होतं. धन्यवाद.